नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दानोळी येथील भरतेश टोपगोंडाचे अपहरण व निर्गुण खून प्रकरणाच्या निषेधार्थ दानोळी गावात ग्रामस्थांचा मूक मोर्चा. 2 संशयित आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी. दानोळीच नाही तर पूर्ण परिक्षेत्रातील नशेखोरांची समूळ उच्चाटनासाठी आमदार येड्रावकरांच्याकडून सक्त सूचना. पाहूया सविस्तर बातमीपत्र. दानोळी येथे सोमवारी रात्री भरतेश टोपगोंडा या व्यावसायिकाचे अपहरण व निर्गुण खून करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ दानोळी गावात ग्रामस्थांचा मूक मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर उपस्थित होते. यावेळी बालब्रह्मचारी ताताभैया म्हणाले, एका सामान्य व्यक्तीच्या खंडणीसाठी भयंकर पद्धतीने टॉर्चर करून हत्या करण्यात आली आहे. त्याचा गावकरी मूक मोर्चा काढून निषेध करीत आहेत. त्यावेळी त्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या तेथे केल्या आहेत. तिथे गावकऱ्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या: भरतेच्या हत्येचा तपास तीव्र गतीने करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. पोलिसांनी दिरंगाई व कार्यात हलगर्जीपणा केला आहे, त्यांची चौकशी करून कारवाई करावी. भरतेच्या घरातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. केस जलद न्यायालयात चालवावे आणि सक्षम वकील द्यावे. तसेच गावातील दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नशेखोर प्रवृत्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना गावातून हद्दपार करावे. या मागण्यांच्या गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करावी, अन्यथा भविष्यात मोठे जनआंदोलन करण्यात येईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आमदार येड्रावकर यांनी जनतेच्या मागण्या आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखत मनोगत व्यक्त केला आहे. फक्त दानोळीच नाही तर संपूर्ण परिक्षेत्रातील नशेखोरीचे समूळ उच्चाटनासाठी सक्त सूचना यावेळी पोलिसांनी केल्या आहेत. यावेळी पोलीस अधिकारी ठाकूर म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सध्या अत्यंत पारदर्शक व मुळापर्यंत तपासणी व कार्यवाही होत आहे. 2-3 दिवसातच तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. पहाटेपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाले आहे. अनेक जण रडावर आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सखोल तपासणी सुरू आहे. प्रशासनाच्या दिरंगाईची चौकशी सुरू आहे. हा नशामुक्ती करण्यासाठी पूर्ण विभागच क्लिअर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला. त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच सौ सुनीता वाळकुंजे, जिल्हा परिषद सदस्या नंदिनी कांबळे, पंचायत समिती सदस्या दीपाली होगले यांच्यासह केशव राऊत, रावसाहेब भिल्लवडे, गुंडू दळवी, रामचंद्र शिंदे, सुनील शिंदे, विजय शिंदे, वकील पाराज, धन्यकुमार पाराज, दिनकर राऊत, सुकुमार पाटील साकप्पा, संदीप कांबळे, सुनील होगले यासह रामचंद्र वाळकुंजे, उदय राऊत, अमित दळवी, गणेश साळुके, विपुल भिल्लवडे, संगीता बोरचाटे, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य धन्यकुमार भोसले, संदीप पवार, रावसाहेब खिचडे तसेच टोपगोंडा कुटुंबातील महिला, पुरुष असे शेकडो नागरिक उपस्थित होते. हे निवेदन मुख्यमंत्री तसेच गृहसचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. दरम्यान मंगळवारी खुनाची घटना उघडीस आल्यानंतर पोलिसांनी टिल्लू पवार व राजदीप ताडे या दोघांना अटक केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात उभे केले असता या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कोणत्या हत्याराचा वापर केला आहे, खुनामागे आणखीन कोण आहेत का, घटनेनंतर आरोपींनी कोठे पलायन केले होते याची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपींना 10 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा पाराज पाटील यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, शानदार न्यूज, दानोळी. लोकसभेमध्ये बरेच लोक, मला वाटतं बहुतांश लोक होते आणि काही लोक नव्हते. काही लोकांच्या बोलण्यावर लक्षात येते की काल ते नव्हते. तर काल गाववाल्यांनी सर्वांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त आणि थेटपणे व्यक्त केलेल्या आहेत माझ्या समक्ष. त्याची नोंद मी वरिष्ठांपर्यंत, आयजी सरांपर्यंत पोहोचवलेली आहे, SP सरांपर्यंत. एक आणि 1 मिनिट त्याची नोंद घेऊन मी वरतीपर्यंत पोहोचवलेला आहे. माननीय आमदार महोदयांनी मला सकाळी येऊन ब्रीफिंग केलेलं आहे की काय अपेक्षा आहेत पोलीस विभागाकडून आणि दानोळी गावची सद्यस्थितीमध्ये काय अपेक्षा आहेत त्यांनी मला थेटपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा आहे तो या गुन्ह्याच्या तपासाचा. तो तपासाचा पूर्ण तपास माझ्याकडे आहे. हा तपास मी कालही आपल्याला त्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे की हा मुळापर्यंत जाऊन करण्यात येणार आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की नाही, पण आपल्या गावातील अजून किंवा अजून संबंधित 6-7 लोक आपण याच्यामध्ये काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन गुप्तपणे राबवलेलं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल. ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार, आता आपण त्यांच्यावरती पूर्णपणे त्यांचं डिटेल रेकॉर्ड घेऊन बसलेलो आहोत. अजूनही काही आमच्या रडारवर आहेत. याच्यामध्ये कुणालाही कसलीही दयामाया दाखवण्यात येणार नाही. पॉईंटमध्ये जरी त्याचा संबंध असेल तरी त्याला ह्याच्यात सहआरोपी आम्ही करणार आहे. आणि ही बाब अत्यंत चुकीची आहे की कुठलाही पॉलिटिकल इंटरफरन्स कुठल्याही बाबतीत आतापर्यंत झालेला नाही आणि तो होणारही नाही. माननीय आयजी सर, माननीय SP सर आणि माननीय ॲडिशनल सरांनी याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत की या प्रकरणाचा मूळपर्यंत जाऊन तपास करायचा आहे. मुद्दा क्रमांक 2 की प्रशासकीय दिरंगाई, याच्याबाबत माननीय वरिष्ठांनी कालच आपण जे निवेदन दिलं त्याच निवेदनावरती त्याच वेळी माननीय SP सरांनी प्रशासकीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. माननीय अपर पोलीस
अधीक्षक सर याचा तपास करणार आहेत आणि त्यामध्ये जे दोषी आढळतील त्याला प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मुद्दा क्रमांक 3, माननीय आमदार महोदयांनी जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये नशामुक्ती करण्यासाठी आपल्याला फक्त दानोळी हा विषय नसून हा पूर्ण विभागच आपल्याला क्लिअर करावा लागणार आहे. वारण्याच्या पलीकडे सांगली जिल्हा लागतो, त्यामुळे आपल्याला फक्त दानोळीपुरता विचार करून भागणार नाही आहे, तर व्यापक मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. तर ती आपण मोहीम ऑलरेडी सुरू केलेली आहे. फक्त मला आता लक्षात आले म्हणजे की आपले सर्वजण हे भावनिक मुद्दा आहे. एका निष्पाप व्यक्तीचा यामध्ये जीव गेलेला आहे, नाहीतर इतकी लोक इतक्या तीव्रतेने येणं शक्य नव्हतं. त्याची प्रशासनानं अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे आणि आपली पूर्ण टीम म्हणजे फक्त पोलीस स्टेशनची नाही, पोलीस स्टेशनला माझे फक्त 34 कर्मचारी आहेत, तर माझ्या डिव्हिजनमधले इतर कर्मचारी देखील बोलवून आपण याच्यामध्ये सकाळ पहाटेपासूनच कारवाई चालू केलेली आहे. एक 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला याचं प्रत्येकाला समोर दिसून येईल की याच्यामध्ये काय बदल घडलेला आहे किंवा काय फरक झालेला आहे. याचं मी तुम्हाला आश्वासन देतो, कारवाईचं पण आश्वासन देतो. आणि जसं आमदार महोदय म्हणाले की जबाबदारी आपल्या सर्वांची देखील आहे की पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन पोलीस प्रशासन आणखी ताकद देणं गरजेचं आहे. कारण पोलीस प्रशासन जर व्यवस्थित काम करत असेल तर आपण देखील निर्भीडपणे काम करू. तुमच्या कुणाच्या इतर वैयक्तिक तक्रारी असतील तर त्यासाठी तुम्ही माझ्याकडे, माझं वरतीच ऑफिस आहे किंवा खाली पोलीस स्टेशनमध्ये आपण कधीही येऊ शकता. माझा नंबर मी पोलीस पाटील नेचकर साहेबांना दिलेला आहे. ते आपल्या ग्रुपवरती गाववाल्यांचा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये म्हटले मी ते प्रसारित करतो. कुठलीही अडचण आले यामध्ये आणि कुणीही भ्यायची गरज नाही अजिबात, मी आपल्याला खात्री देतो. याच्यामध्ये कुणीही भ्यायची अजिबात गरज नाही. आपण गोपनीयपणे मला माहिती देऊ शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता जर रेग्युलर कॉल करायची आपल्याला भीती वाटत असेल तर, आणि आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि याच्यामध्ये पूर्णपणे मुळाशी जाऊन या गोष्टीची कारवाई केली जाईल. आपण शब्द पाहिजे याच्यावर आम्ही आपलं हे सुद्धा दिलं, लक्षवेधी सुद्धा दिलेली होती. ह्याच्यावर त्यावेळेला सुद्धा चर्चा झाली, पण ह्याच्यावर फारशी कारवाई होत नाही. हप्ता घेणाऱ्या पोलिसांनी आणि जर पकडून दिलं तरी त्यांच्यावर कारवाई होणार का? होणार की हा हे सांगा. आम्ही देतो की पकडून, कोण हप्ता घेतोय ते? सावकारी पोलीसच करायला सावकारी पोलीसच दारू करल्यात, दादागिरी करल्यात, रौंडाची पहिले पाळाल्या. आम्ही देतो की नावं देतो आम्ही. नाव आहेत की माहित साहेबांची आता काय कारवाई करल्यात? त्यांच्यावर सुद्धा म्हणजे तुम्हाला बघतो तुम्ही त्यांच्यावर सुद्धा आवड्यांच्या माळाला जी गँग बसली ती पूर्ण बंद व्हायला पाहिजे. पेट्रोलची गाडी रोज 10:30 सगळ्या गोष्टी आहेत नाही साहेब, आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो. जे सांगितलं त्याला आपण बी गावात मदत करायला पाहिजे. आपण पुढारी म्हणून आपण बी पाठीशी घालता कामा नाही, हे बी तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर आम्ही इथं आणलं की आम्ही फोन वगैरे पहिला फोन करतो, हे बाबा हे आमची माणसं याला हे सुद्धा होता कामा नाही. याला कुठेतरी शिस्त लागायची असेल सगळ्यांनी त्याला आपण जबाबदारी आहे, गावच्या जबाबदारीने सुद्धा ती सांभाळलं पाहिजे. आणि इथून पुढच्या ही 2 गावल्या तर नाही, ही बाहेरनं गावात गाव बदनाम होलंय. गाव काहीतरी पहिला ठोक केलं नाही, हे गाव लेवलला तो गावचा विषय. मीटिंग आहे, कमिटी करायचं ठरलंय. मीटिंग आहे. ते आपल्या गावची गाव सभा घेऊन ते मीटिंग करायला ते ठरलंय आमचं. आणि पोलीस खात्याचा काय संबंध? निर्णय आपण काय करायचं त्याच्यावर निर्णय आपण करायचा. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक पालकानं, बापानं किंवा आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ही म्हणजे आता ह्याच्या आम्ही रात्री सांगितले, फक्त पोलीस स्टेशनची जी जबाबदारी आहे, पोलीस स्टेशनची जबाबदारी त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करायला येणार नाहीये. भले आमचा कोणतर नातेवाईक असू दे, कारण तो गुन्हेगार असेल तर गुन्हेगाराला ही शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते सांगतो मी, म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे, मला माहिती नाही. पण पॉलिटिकल प्रेशर, लोकल पॉलिटिकल प्रेशर नाही आहे, बाहेरचं जे आउट ऑफ आमचं डिस्ट्रिक्ट जे काय पॉलिटिकल हे आहे त्या लोकांचा ह्या पोरांच्या वरती वरदहस्त आहे आणि त्याची बारीक चौकशी करायची. पॉलिटिकल काही त्यांचं प्रेशर आहे अशी आम्हाला माहिती मदत करणारी कोण मुख्य तुमची नावं पण आपण दिलेली आहे. नाही असा कोणाचा फोन आलाय काय ते आम्हाला बी सांगायला पाहिजे. शेजारी जिल्ह्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा दारूचा माणूस तुमच्याकडे तक्रार करायला आला तर त्याची तक्रार तुम्ही ताबडतोब नोंद करून घेतली पाहिजे आणि ताबडतोब तक्रार नोंद करून घेतल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब कारवाई जाईल. कारण संवेदनशील गाव आहे. पहिली महत्वाची गोष्ट काय, पहिली महत्वाची गोष्ट दानोळी गाव हे पहिल्यापासून सुरुवातीपासून कुठल्या तरी ह्याच्यामध्ये काहीतरी आहे
काय त्याला कुठेतरी गालबोट आता लागायचं म्हणजे आता चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचं गालबोट म्हणजे वाईट गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि आता पण तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर त्याची जरा काय दखल घेणार झाले का आता? कोण दखल घेणार आहे? हे आता बघा. हो, निवेदन द्या आणि हे करा. तीन तास झालं हे अमोल. हे अमोल, काल झालं हे विषय. सगळ्या गोष्टी त्याच गोष्टी काल